नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात। खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो। पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो। जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा साधारणतः मार्च महिन्यात आणि जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा साधारणतः दिवाळीच्या आसपास होतो। यानुसार मार्च महिन्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2% वाढवण्यात आला आहे। दरम्यान आता पुढील महागाई भत्ता वाढ म्हणजे जुलै महिन्यापासून महागाई भत्ता कितीने वाढणार हा मोठा सवाल आहे। या संदर्भात एक नवीन माहिती सुद्धा हातात आलेली आहे। कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स म्हणजे CPI-IW याच्या 12 महिन्याच्या सरासरी आकडेनुसार महागाई भत्ता वाढ ठरवली जाते। महागाई भत्ता वाढीचा एक निश्चित फॉर्म्युला आहे। महागाई भत्ता टक्के CPI-IW ची सरासरी आकडेवारी मायनस भागीला 261.42 गुणिला 100। मित्रांनो, हा फॉर्म्युला तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। हा फॉर्म्युला वापरून महागाई भत्ता वाढ ठरवली जाते। मित्रांनो, मार्च महिन्यात महागाई भत्ता 2% वाढवण्यात आला। यामुळे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 55% तर आणि महागाई भत्ता मिळतो किंवा जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली असून जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील या AICPIच्या आकडेवारीनुसार ही महागाई भत्ता वाढ ठरवण्यात आली होती। दरम्यान आता जानेवारी 2025 ते जून 2025 या कालावधीमधील AICPIच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार हे ठरणार आहे। मार्च 2025 पर्यंतच्या सरासरी CPI-IW नुसार DAचा अंदाजे आकडा 57.06 पर्यंत पोहोचला आहे। जर एप्रिल, मे आणि जून 2025 मध्ये CPI-IW स्थिर राहिला किंवा किंचित वाढला तर ही सरासरी 57.86% पर्यंत जाऊ शकते। म्हणजे यावेळी महागाई भत्ता 58% होऊ शकतो। पण जर ही आकडेवारी 57.50 पेक्षा खाली राहिली तर यावेळी महागाई भत्ता 57% होईल। म्हणजेच महागाई भत्ता 55 वरून 57% किंवा 58% होऊ शकतो। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।